नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत, प्रियजन आहेत, त्यांना पण याचा लाभ घेता येईल आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आज बघणार आहोत आपण नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग 54. वाक्य पहिलं बघूया आपण. ती मुलगी कोण आहे? ती मुलगी कोण आहे? वाक्याना हुज दॅट गर्ल, हुज दॅट गर्ल अँड क्वेश्चन्स मार्क. हू म्हणजे कोण, ती मुलगी म्हणजे हू इज आहे, ते हुज झालेलं आहे शॉर्ट फॉर्ममध्ये, म्हणून हुज केलेलं आहे. हू इज दॅट गर्ल अँड क्वेश्चन मार्क. बोलताना आपण हुज दॅट गर्ल, हुज दॅट गर्ल अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू. ते आमचे घर आहे, ते आमचे घर आहे. वाक्याना दॅट्स आवर हाऊस, दॅट्स आवर हाऊस. हे पण शॉर्टमध्ये दॅट इज आवर हाऊस आहे, ते दॅट्स आवर हाऊस शॉर्ट फॉर्ममध्ये घेतलेलं आहे. ते साधं वाक्य आहे, म्हणजे एकच आहे, त्याच्यामुळे दॅट इज यूज झालेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल, तरी पण सांगतो. तिसरं वाक्य बघू. ते खरोखर दुःखी आहे, ते खरोखर दुःखी आहे. वाक्याना दॅट्स रिअली सॅड, दॅट्स रिअली सॅड. रिअली म्हणजे खरोखर अँड सॅड म्हणजे दुःखी. त्याच्यानंतर चौथं वाक्य. वाह ते स्वस्त आहे, वाह ते स्वस्त आहे. वाहसाठी वाव, वाव दॅट्स चीप, वाव दॅट्स चीप. चीप म्हणजे स्वस्त आहे. हे वाक्य कुठल्या प्रकारात येतं तर तुम्हाला माहिती असेल, एक्सक्लामेटरीमध्ये हे प्रकारात येतं, कारण चिन्ह बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की एक्सक्लामेटरी चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणून हे त्या प्रकारात येतं. वा नंतर एक्स्ट्रामेट्री आहे, एक्स्ट्रामेट्री जे आहे ते मार्क्स इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. तो धूर पहा, तो धूर पहा. वाक्याना लुक ॲट दॅट स्मोक, लुक ॲट दॅट स्मोक. लुक म्हणजे पहा अँड स्मोक, स्मोक म्हणजे धूर, म्हणून लुक ॲट दॅट स्मोक असं आलेलं आहे. त्याच्यानंतर सहावं वाक्य बघा. तो माणूस मला त्रास देतो, तो माणूस मला त्रास देतो. आता तो माणूस म्हणजे दॅट गायज अनॉईज मी, दॅट गाय अनॉईज मी म्हणजे तो माणूस मला त्रास देतो. त्याच्यानंतर सातवं वाक्य बघूया आपण. ते ठीक होईल, ते ठीक होईल. वाक्याना दॅट वुड बी फाईन, दॅट वुड बी फाईन. फाईन म्हणजे ठीक होणे, होईलसाठी वुड बी यूज केलेला आहे. दॅट म्हणजे ते, दॅट वुड बी फाईन म्हणजे फुल स्टॉप असा आलेला आहे. त्याच्यानंतर आठवं वाक्य. ते पुस्तक त्यांचे आहे, ते पुस्तक त्यांचे आहे. वाक्याना दॅट बुक इज देअर्स, दॅट बुक इज देअर्स. देअर्स म्हणजे त्यांचे आहेत, दॅट बुक म्हणजे ते पुस्तक, आणि आहेसाठी इज वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य बघू. 9वं वाक्य. तो आवाज काय किंवा कशाचा होता, तो आवाज काय किंवा कशाचा होता. होतावरून आपल्या लक्षात येईल की हे वाक्य भूतकाळाचं आहे, म्हणून इथे काय वापरलेलं आहे, वॉज वापरलेला आहे. कारण दॅट नॉईज म्हणजे आवाज आहे, तो एकाचा आवाज कोणाचा आहे तो, त्यामुळे वॉज इथे वापरलेला आहे. वाक्य कसं येणार बघा. व्हॉट वॉज दॅट नॉईज, व्हॉट वॉज दॅट नॉईज अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, म्हणजे तो आवाज काय किंवा कशाचा होता, म्हणून व्हॉट वॉज दॅट नॉईज. त्याच्यानंतर 10वं वाक्य. तिने असे का केले, तिने असे का केले. कासाठी व्हाय यूज केलं जातं, आणि केले म्हणजे साधा भूतकाळाचं वाक्य आहे. हे साध्या भूतकाळात डीड वापरले जातं सहाय्यकारी क्रियापद. हे तुम्हाला माहिती असेलच. माहिती नसेल तर क्वेश्चनचे जे प्रश्न कसे बनवतात हे व्हिडिओ आम्ही दिलेला आहे,
कसं बनवतात, काय वापरले जातं ते आम्ही सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामध्ये डिटेल्समध्ये दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ पहा. बघा इथे व्हाय डिड शी डू दॅट म्हणजे कसं आहे ना, व्हाय डिड शी डू दॅट अँड क्वेश्चन्स मार्क. तिने असे का केले याची रचना माहिती असेलच तुम्हाला. WH टाईप क्वेश्चन्स आहे म्हणून WH टाईप्स वर्ड येणार प्लस सहाय्यकारी क्रियापद डीड वापरलं जातं साध्या भूतकाळामध्ये. त्याच्यानंतर येतो कर्ता म्हणजे शी आलेला आहे तिने. त्याच्यानंतर मेन क्रियापद म्हणजे डू केले करण्यासाठी डू आणि त्याच्यानंतर राहिलेल्या पार्ट्स आणि जो असेल तो आणि दॅट आणि ॲट द लास्टला क्वेश्चन्स मार्क म्हणून आलेला आहे. बघा व्हाय डिड शी डू दॅट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 11वं वाक्य बघू. प्रत्येकाला ते माहीत आहे. प्रत्येकाला ते माहीत आहे. वाक्याना एव्हरीबडी नोज दॅट. एव्हरीबडी नोज दॅट. नोज म्हणजे माहीत असणे. एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकाला अँड दॅट फुल स्टॉप. हे साधं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचं आहे. नोला एस लागलेला आहे कशात, कारण प्रत्येक माणसाला माहिती आहे म्हणून इथे नोचं नोच झालेलं आहे. त्याच्यानंतर 12वं वाक्य बघू. ते खरोखर मूर्ख आहे. ते खरोखर मूर्ख आहे. वाक्याना दॅट्स रिअली स्ट्युपिड. दॅट्स रिअली स्ट्युपिड. स्ट्युपिड म्हणजे मूर्ख. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य. ती इमारत पहा. ती इमारत पहा. वाक्याना लुक ॲट दॅट बिल्डिंग. लुक ॲट दॅट बिल्डिंग आणि फुल स्टॉप आलेला आहे. त्याच्यानंतर 14वं वाक्य. तो जुना कॅमेरा आहे. तो जुना कॅमेरा आहे. वाक्याना दॅट इज ॲन ओल्ड कॅमेरा. दॅट इज ॲन ओल्ड कॅमेरा. ओल्ड कॅमेरा म्हणजे जुना कॅमेरा. त्याच्यानंतर 15वं वाक्य. ते चांगले आहे नाही का. ते चांगले आहे नाही का. वाक्याना दॅट्स गुड इजंट इट. दॅट्स गुड इजंट इट अँड क्वेश्चन्स मार्क. हे वाक्य कुठल्या प्रकारात येतं ते तुम्हाला माहिती असेल. बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे जे वाक्य आहे हे वाक्य ॲड अ क्वेश्चन टॅग्स या प्रकारात हे येतं. त्यामुळे ते लक्षात घ्या कसं आलेलं आहे ते लक्षात घ्या, कारण त्यामध्ये कसं ॲट द लास्टला काय असतं क्वेश्चन्स मार्क येतो. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. दॅट्स गुड इजंट इट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला एक्सक्लामेटरी ॲड अ क्वेश्चन टॅग्समध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. त्याच्यानंतर 16वं वाक्य. मला तेच वाटले. मला तेच वाटले. वाक्याना दॅट्स व्हॉट आय थॉट. दॅट्स व्हॉट आय थॉट. थॉट म्हणजे काय वाटणे. भूतकाळ आहे त्यामुळे थॉट आलेला आहे. क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. त्याच्यानंतर 17वं वाक्य. म्हणूनच त्यामुळेच मला उशीर झाला. म्हणूनच त्यामुळेच मला उशीर झाला. वाक्याना दॅट्स वाय आय वॉज लेट. दॅट्स वाय आय वॉज लेट. मला उशीर झाला म्हणजे आय वॉज लेट आहे आणि दॅट्स वाय कशाला आलेला आहे म्हणूनच किंवा त्यामुळेचसाठी आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य. ती वृद्ध स्त्री कोण आहे. ती वृद्ध स्त्री कोण आहे. वाक्याना हू इज दॅट ओल्ड वुमन. हू इज दॅट ओल्ड वुमन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. म्हणजे कोण आहे म्हणून हू वापरलेला आहे. त्याच्यानंतर इज वापरलेला आहे. त्याच्यानंतर दॅट ओल्ड वुमन आलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे तुम्ही म्हणत असाल कर्ता कुठे आहे, तर कर्ता येत नाही कारण कर्त्याबद्दलच माहिती विचारण्यात येते हूच्या सेंटेन्समध्ये. त्याच्यामुळे इथे कर्ता ॲबसेंट आहे कारण त्याचं जे ॲन्सर येणार आहे तोच कर्ता असतो, सब्जेक्ट असतो. हे लक्षात असू दे. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं वाक्य. त्या कुत्र्याला सोडू नका. त्या कुत्र्याला सोडू नका. वाक्याना डोंट रिलीज दॅट डॉग. डोंट रिलीज दॅट डॉग. रिलीज म्हणजे सोडणे आणि नकासाठी डोंट वापरलेला आहे, नॉट आहे म्हणून त्याच्यावरून कळतं की आपल्याला हे नकारार्थी वाक्य आहे. म्हणून डोंट रिलीज दॅट डॉग आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य बघू. ती छान पार्टी होती. ती छान पार्टी होती. होती म्हणजे भूतकाळ आहे त्याच्यामुळे वाक्य कसं आहे ना दॅट वॉज ग्रेट पार्टी. दॅट वॉज ग्रेट पार्टी. वॉज आलेला आहे अँड ग्रेट पार्टी.
त्याच्यानंतर 21वं वाक्य, छोटी समस्या आहे. छोटी समस्या आहे. वाक्य आहे ना, दॅट्स क्वाईट अ प्रॉब्लेम. दॅट्स क्वाईट अ प्रॉब्लेम. क्वाईट म्हणजे कशी, छोटी छोटी समस्या आहे म्हणून इथे क्वाईट आलेलं आहे. दॅट्स क्वाईट अ प्रॉब्लेम असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 22वं वाक्य बघू. तो पूल किती लांब आहे. तो पूल किती लांब आहे. वाक्य येणार हाऊ लाँग. हाऊ लाँग वापरायचं, लक्षात घ्या. लांब आहे, पूल लांब आहे साठी, म्हणून हाऊ लाँग इज दॅट ब्रिज. ब्रिज म्हणजे पूल. हाऊ लाँग इज दॅट ब्रिज अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हाऊ लाँग आहेसाठी इज अँड दॅट ब्रिज आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 23वं वाक्य, ती मदत होऊ शकली नाही. ती मदत होऊ शकली नाही. वाक्य येणार दॅट कुडंट बी हेल्प. दॅट कुडंट बी हेल्प म्हणजे ती कसली तरी मदत असते, ती होऊ शकलेली नाही असं वाक्याचा अर्थ आहे. दॅट कुडंट बी हेल्प. त्याच्यानंतर नेक्स्ट 24वं वाक्य, ते पूर्णपणे चुकीचे आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. वाक्य ना, दॅट्स ऑल टुगेदर रॉंग. दॅट्स ऑल टुगेदर रॉंग. ऑल टुगेदर म्हणजे संपूर्ण, पूर्णपणे अशासाठी हा शब्द आलेला आहे. त्यामुळे पूर्णपणे दिलेला आहे आणि रॉंग म्हणजे चुकीचं, म्हणून दॅट्स ऑल टुगेदर रॉंग म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यानंतर आमच्या पुरते किंवा आजसाठी ते पुरेसे आहे. आमच्या आजच्या पुरते किंवा आजसाठी ते पुरेसे आहे. वाक्याना दॅट्स इनफ फॉर टुडे. दॅट्स इनफ फॉर टुडे. इनफ म्हणजे पुरेसे आहे आणि टुडे म्हणजे आज आहे. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. तुम्हाला माहिती असेल, वाचल्यावर लक्षात येतील की खूप महत्त्वाची आहेत आणि आपल्याला ती यायला पाहिजे. कारण कॉन्व्हर्सेशन करताना, संभाषणामध्ये या वाक्यांची गरज आपल्याला लागते. त्यामुळे आपल्याला ही वाक्य येणे खूप महत्त्वाचं आहे. डेली यूज सेंटेन्सेसमध्ये पण आपण डेली यूज कॉन्व्हर्सेशन करतो त्यावेळी पण आपल्याला खूप महत्त्वाची ही वाक्य पडणार आहे. त्याच्यामुळे ती व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा बघा, वाचा आणि त्याचा सराव करत राहा, म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित येतील. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत, त्यांनाही भेट द्यायला विसरू नका. तिथेही पण आम्हाला फॉलो करा. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंक्डइन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यामुळे या तिन्ही प्लॅटफॉर्मला नक्की भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका. तिथे तुम्हाला खूप सारी माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला इंग्रजी बोलणे अजून सोपे होईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन महत्त्वाची वाक्ये घेऊन सराव करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.